च्या आंदोलनाची दखल घेत सरकारने मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या हालचाली सुरू केल्या, पण त्याच वेळी जरांगेंच्या मागणी विरोधात आता ओबीसी देखील एकवटलेत असं आपण बघू शकतोय। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाने सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच आता भुजबळांनी सुद्धा मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात थेट राजीनाम्याची तयारी केली आहे अशी चर्चा आहे। मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे। एकीकडे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारवर दबाव टाकलेला असतानाच आता ओबीसींनी देखील मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे। जरांगेंच्या उपोषणाला त्यांच्याच अंतरवली सराटीला लागून असलेल्या वडीगोधरीत उपोषण करत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षण बचावचा नारा दिलाय। हाकेंसह ओबीसी कार्यकर्त्यांनी वडीगोधरीत आमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळानं हाकेंची भेट घेतली। यावेळी हाके त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचं दिसलं। शासनातर्फे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं आम्हाला उत्तर मिळावं आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही, हे कसा लागत नाही आणि बोगस कुणबी नोंदीच्या द्वारे जरांगे साहेब म्हणतात की आम्ही 80% मराठा समाजाला आम्ही ओबीसीमध्ये घुसवलेला आहे, आता उरलेला प्रश्न फक्त 20%चा आहे आणि हे जाहीर मीडियाच्या द्वारे जाहीर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। या दोघांच्या प्रश्नांमधून महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, मागासवर्गीय, वंचित, शोषित घटकांनी काय अर्थ घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून मिळावं। हाकेंच्या उपोषणामुळे सरकारची कोंडी झाली, त्यामुळे सरकारच्या शिष्टमंडळातील अतुल सावे आणि भागवत कराड यांनी हाकेंना उपोषण सोडण्याची विनंती केली। 5 जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे। त्या शिष्टमंडळावर उद्या अन्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू। एकंदरीत त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत तर ते उद्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये दोन्ही मंत्री त्यांच्यामध्ये सांगतील, बोलतील, त्यांचं शिष्टमंडळ येणार आहे, भेटणार आहे। पण एक डॉक्टर म्हणून मी ज्यावेळेस त्यांचं ब्लड प्रेशर पाहिलं, पल्स रेट पाहिला तर त्यांना डिहायड्रेशन आहे। मी प्रॅक्टिस तर करत नाही पण डॉक्टर आहे त्यांना टॅकीकार्डिया आहे, म्हणजे पल्स रेट वाढलेला आहे, हार्ट रेट वाढलेला आहे। तर एकंदरीत त्यांना पाणी घ्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। आधी मनोज जरांगे आणि आता लक्ष्मण हाकेंच्या समजुतीसाठी पुन्हा एकदा सरकारच्या शिष्टमंडळाला अंतरवली सराटीच्या वेशीवर जाऊन चर्चा करण्याची वेळ आली आहे। पण लक्ष्मण हाकेंच्या या मागण्यांना मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षण टिकावं असं सांगत समर्थन दिलंय। लोकशाही ज्याला ज्याला अधिकार आहे त्याप्रमाणे ते हे जातील त्याच्यात काय मोठा विषय। आम्ही तेवढं त्यांना विरोधक कधी मानलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाहीप्रमाणे चालू आहे। एकीकडे सरकार लक्ष्मण हाकेंचं उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच तिकडे समता परिषदेच्या बैठकीत भुजबळांनी थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची तयारी दाखवल्याची माहिती आहे। या बैठकीनंतर भुजबळांनी स्वतः हाकेंसोबत आंदोलनात उतरण्याची घोषणा केली आहे। जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे, थोडीशी वाट पाहायला पाहिजे आणि तसंच जर आहे, जर त्याने जर त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितलं ह्या गोष्टी अन्याय करणारे आहेत आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे। भुजबळ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य नसल्याचं सांगत पुन्हा एकदा जरांगेंना टोला लगावलाय, ज्यावर जरांगेंनीही पुन्हा त्यांच्याच शैलीत भुजबळांवर पलटवार केला। त्याच्यासाठी तर परत मी पहिल्यापासून विरोध करतोय। हे आमच्या मोठ्या मोठ्या लाखो लोकांच्या रॅलीज झाल्या, त्या कशासाठी झाल्या, त्याच्यामधली आमची भाषणं काय होती आणि मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही। याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं, सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं।
आता हे परत तेच म्हणतात की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या. ते एनटी आणि व्हीजेनटी मध्ये आहेत, वंजारा बांधव आणि धनगर बांधव. ते लोक रस्त्यावरती उतरवलेत त्यांनी आणि तो तिथं झोपलाय गपचीप. दिले आमच्यात काढिलो आणि मोकळा झाला. पण आम्हाला कळतंय गावखेड्यातल्या धनगर बांधवाला आणि मराठ्यांना सुद्धा की आपण हे आपल्याला अंगावर घालते जायचं नाही आणि आम्ही जाणार बी नाहीत आणि गेलो पण नाहीत. ती त्याची शाळा आहे. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीआधी तापलेलं मराठा विरुद्ध ओबीसीचं राजकारण आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा पेटताना दिसतंय. एकीकडे मनोज जरांगेंनी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे, त्याचवेळी आता ओबीसींनी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करत सरकारवर दबाव वाढवल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सरकार यावर नेमका काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.